नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। दोन गट आपापसात भिडले, एकमेकांची कॉलर धरत शिवीगाळ झाली आणि थेट हाणामारी झाल्याचं सुद्धा समोर आलं। काय झालं नेमकं दादा? काय झालं दादा? या ठिकाणी काहीच विषय नाही। दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन इथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीला मंत्री उदय सामंत, दादा भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे, सर्व लोकप्रतिनिधी, आजी माजी प्रतिनिधी देखील उपस्थित होते। याचवेळी हॉटेलमध्ये तुफान राडा झाला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला। या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आतमध्ये आम्हाला दिसला, त्यामुळे त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमची पक्षाची बैठक आहे, तू काही या ठिकाणी थांबू नको, त्याला त्वरित बाहेर काढा। त्यामुळे इथे गोंधळ झाला, बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं। राष्ट्रवादी पक्षाचा आहे। कुठल्या गावातलं? कर्जत तालुक्यातला आहे। नगर मधला कर्जत तालुक्यातला आहे, त्याला ओळखतो आम्ही। तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कसं काय आला, त्यामुळे आम्ही या ठिकाणी केलं। दोन व्यक्तींच्या काही समर्थकांनी या गोष्टी केल्यात, याची दखल घेऊन शिंदेंकडे याचा अहवाल पाठवला जाईल अशी आक्रमक प्रतिक्रिया झालेल्या राड्यावर तिथेच उपस्थित असलेल्या मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। ज्या दोन गटामध्ये म्हणण्यापेक्षा दोन व्यक्तींच्या काही समर्थकांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याची दखल पक्ष नक्की घेईल। त्याचा पूर्ण अहवाल माननीय शिंदे साहेबांकडे पाठवला जाईल। स्वतःचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाचं मत असू शकत नाही। ज्यांना नेते मंडळींनी मार्गदर्शन केलं त्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाप्रमाणे न वागता जे वेगळ्या पद्धतीनं वागलेले आहेत त्यांची गय शिवसेना पक्ष करणार नाही, परंतु नक्की काय झाले याची माहिती घेऊ आणि तसा सकारात्मक अहवाल, खरा अहवाल हा साहेबांकडे सादर करू। नाही, मला असं वाटतं की किरकोळ वाद आहे, गैरसमजातनं झालेला असेल, त्याच्यामध्ये काही संघटनेवर फार मोठा परिणाम होईल अशातला भाग नाही। एकामेकांमधले गैरसमज असू शकतात, ते दूर करू। आधी नेते, आता पक्षाचे कार्यकर्तेच पक्षाच्या बैठकीमध्ये जर गुंडांप्रमाणे भांडत असतील, अशा प्रकारे हाणामारी करत असतील, तर नेते मंडळींना, कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे नेमका काय सल्ला देतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।